सोलापुरात जावयाने आणि त्याच्या भावाने सासूला जोरदार मारहाण करत तिचे दात पाडल्याची घटना घडली आहे। या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सासूला मारहाण करणाऱ्या जावयाविरुद्ध आणि त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास सोलापूरमधील एनजी मिल चाळ मुरारजी पेठ येथे हा प्रकार घडला। गौराबाई आहेरवाडीकर वय 55 यांच्या घरी त्यांची मुलगी माहेरी आल्याचे कळताच जावई कल्लप्पा भीमराव पाटील आणि त्याचा भाऊ गणपत भीमराव पाटील दोघे राहणार दर्गनहळ्ळी तेथे आले। जावयाने पत्नी जयश्री हिला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली। हे भांडण सोडवण्यासाठी सासू गौराबाई पुढे सरसावल्या असता जावयाने त्यांच्या तोंडावर जोरात बुक्की मारली, ज्यामुळे त्यांच्या दातांना इजा झाली आणि दात तुटले। एवढ्यावरच न थांबता जावयाच्या भावाने लाटण्याने त्यांच्यावर हल्ला केला। या घटनेनंतर गौराबाई यांनी तातडीने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या प्रकरणी जावई आणि त्याच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत।